यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात 100 गावं 100 बातम्या। मुंबईकरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरणार आहे। मुंबईतलं तापमान पुढचे 2 दिवस सरासरी 16 ते 17 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। समृद्धी महामार्गावर वाहन चालक वेग मर्यादेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत वेगानं वाहनं चालवतायत। या महामार्गावरती वेग मर्यादेचे नियम पायदळीत उडवल्याप्रकरणी 11 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 613 प्रकरणांची नोंद झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या टीसींनी गेल्या वर्षभरामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 13,000 जणांना पकडलेला आहे आणि याद्वारे तब्बल 1 कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पुण्यातली वाहतूक सुरळीत करण्यासाठी विजयकुमार मगर यांनी पार्किंग आणि नो पार्किंग संबंधीचे काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश जारी केले। त्यानुसार आता पुणेकरांना पार्किंग करावं लागणार आहे। ओमायक्रॉन B.1.1 व्हेरियंटची लागण झालेले परदेशातून आलेले 2 प्रवासी आढळलेले आहेत। मुंबई विमानतळावरच्या RT-PCR चाचणीमध्ये 2 प्रवासी कोरोना बाधित आढळले होते। या 9 प्रवाशांचे नमुने पुण्यामध्ये पाठवण्यात आले। औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनानं शहरातील नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी नव्या वर्षापासून नवं वेळापत्रक जाहीर केलंय आणि त्यानुसार नळधारकांना महिन्याभरात 6 वेळा पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाट अपघातग्रस्त ठिकाण बनलेलं आहे। त्यामुळे चोळे गाव हद्दीत ब्लॅक स्पॉट तयार झाले असून याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षक संबंधितांना डिपार्टमेंटनी सूचना आता केलेल्या आहेत। सांगलीतल्या मिरजेतील पाडण्यात आलेल्या बांधकामाच्या निषेधार्थ आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे। MIMचे नेते महेश कुमार कांबळेंकडून सर्वपक्षीय शहर बंद आणि मोर्चाची हाक देण्यात आली आहे। मिरजेतील बांधकामं पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आक्रमक झाले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिरज पोलीस ठाण्यावर पदयात्रा काढली। गुंड प्रवृत्तीनं पाडलेली लोकांची घरं बांधून द्या अशी मागणी याद्वारे करण्यात आली। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंवरती जहरी टीका केली आहे। नवऱ्याच्या CM पदात रस नव्हता तर मुलाला मंत्री करायचं होतं अशी टीका प्रकाश महाजन यांनी नाव न घेता रश्मी ठाकरेंवर केली। रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले। त्याला चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। एकटी अध्यक्षा म्हणजे आयोग हे डोक्यातनं काढून टाका असा पलटवार चित्रा वाघ यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे, राज्याच्या राजकारणामध्ये सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा। मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते। अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे। महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय हे दुर्दैव असल्याची खंत सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली। राजवस्त्र काढून या मग दाखवतो असं आव्हान राऊत यांनी दिल्यानंतर नारायण राणेंनी सुद्धा मी सुरक्षा काढून बोलवणार तिथे येतो असं प्रति आव्हान राऊत यांना दिलंय। तसंच मी नाही तर राऊतांनीच शिवसेना संपवली असून ते आजच्या राजकारणातले जोकर असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। नारायण राणेंनी हल्लाबोल केल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंवरती निशाणा साधलाय। पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधीच भेटलो नाही, तसंच माझ्यामुळे जर राणे ठाकरेंना भेटत असतील तर ही चांगली लक्षणं आहेत असं सांगताना राणेंचं केंद्रीय मंत्रिपद लवकरच जाईल असं भाकीत त्यांनी केलं। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांची जीभ घसरली आहे। 1.5 फुटांचा आमदार 3 फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो अशा शब्दात विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे। अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात याचा विचार करा असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलंय। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात घातला। बारामतीत निवडणुका झाल्या तर दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतील, तसंच जो निवडून येईल त्याला मदत करण्याचं धोरण असल्याचं त्यांनी म्हटलं। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दरे या गावात दोघांची भेट झालेली आहे। यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। या दोघांमधल्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलाय। तर अनिल परबांनी उद्धव ठाकरेंच्या वतीनं आमदार योगेश कदमांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। महेंद्र दळवींनी राऊतांचा उल्लेख तमाशातला कलाकार असा केलाय, तर राऊतांमुळेच 40 आमदार बाहेर पडले असंही दळवी यांनी म्हटलंय।
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी आमदार संजय कदमांनी धक्कादायक खुलासा केलाय. साई रिसॉर्ट अनिल परबांचं नसून रामदास कदमांच्या सख्या लहान भाऊ असलेल्या सदानंद कदमांचं आहे असं संजय कदम यांनी म्हटलंय. तर दापोलीतील पर्यटनाला रामदास कदमांनी खीळ घातली असं देखील संजय कदम म्हणाले. बेळगावात हिंदू संघटनेचे नेते रवी कोकितकरांवर गोळीबार झालाय. हल्ल्यात रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागलेली आहे. कोकितकर यांच्यावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुने पनवेल तहसील कार्यालय मद्यपींचा अड्डा बनला आणि याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडल कार्यालय. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेलं हे जुनं तहसील कार्यालय काही वर्षांपूर्वी तोडण्यात आलं होतं. बाळाराम पाटील यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवणार असा निर्धार महाविकास आघाडीनं केलेला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देत असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं सांगितलंय. विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील स्टॅम्प वेंडर आंदोलनाच्या तयारीत आहेत. शासनाला दररोज लाख रुपये महसूल गोळा करून देणार आहे. राज्यातील विविध भागातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांच्या समस्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा 55,000 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. कोरोनानंतर 2 वर्षांनंतर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे. ठाण्यामध्ये वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅनच्या कार्यपद्धती विरोधात नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी टोईंग व्हॅनसमोर झोपून आंदोलन केलं. पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक नो पार्किंग झोनमध्ये वाहनं लावतात, तर कारवाई होत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबईतल्या रबाळे इथल्या एका पेपर कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये पेपर जळून खाक झाले तर 2 जवान जखमी झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नागपुरात पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई केली. मुंबई गोवा महामार्गावर साठी रंगीबेरंगी कपडे घालून अनेक तरुण तरुणी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सांगलीमध्ये एकीकडे पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयावर लाखोंची उधळपट्टी केल्याचा प्रकार समोर असताना आता परिवहन विभागाच्या कार्यालयासाठी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली प्रशस्त अशी इमारत अक्षरशः धूळ खात पडू नये. इतकंच नाही तर ही इमारत आता चोरीचा अड्डा देखील बनलेली आहे. एरंडोल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, परंतु अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेच मिळालेले नाहीत. 19 तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा न झाल्यास 20 तारखेपासून शेतकरी ठिय्या आंदोलन करतील. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या 75 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली. अनेक ग्रामपंचायतींच्या आरक्षणामध्ये बदल झाल्यानं इच्छुकांच्या आशांवर पाणी फेरलं गेलंय, तर काही विद्यमान सरपंचांना पायउतार होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरपंच आरक्षण सोडत वादात सापडली आहे. भातसा कालव्याला 2 दिवसांपूर्वी भगदाड पडल्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्तांना 8 दिवसात भरपाई मिळाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला. नांदेडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या एका तरुणाकडे रिकाम्या सिरिंज इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्याची घटना घडलेली आहे. भरती दरम्यान तरुण शौचालयात गेलेला होता. यावेळेला तिथं आलेल्या एका अधिकाऱ्यानं तरुणाची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे ऑक्सी बूस्टर नावाच्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. या तरुणाला भरती प्रक्रियेतनं अपात्र करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना बिबट्याचं दर्शन घडलंय. दरम्यान पर्यटकांना बिबट्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही. वाशिमच्या कारंजामधल्या विद्याभारती महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थ्यानं हल्ला केलेला आहे. जुन्या वादातनं हा हल्ला झालाय. या हल्ल्यात 2 जण जखमी झाले तर 1 गंभीररित्या जखमी झालाय. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शहापूरमधील कसारा जंगलातील तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकळण्यात पोलिसांना यश आलंय. लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून तरुणीची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातल्या मांजरधाव प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकानं स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित शिक्षकाकडे लेखी खुलासा मागवण्यात आलेला आहे। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी 3 दरोडेखोरांना अटक केली आणि या आरोपींकडून सोनसाखळी, सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल्स, रोख रक्कम आणि 1 दुचाकी जप्त करण्यात आली आहे। मुंबईच्या कांदिवलीमध्ये रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांकडून 3 लाख रुपये किमतीचे 20 लोखंडाचे चॅनल जप्त केलेले आहेत। या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मित्राच्या आईवडिलांनी मोबाईलचे पैसे मागितले म्हणून उरणच्या जासई बेलपाड्यामध्ये एका तरुणानं आत्महत्या केली। या प्रकरणी राजश्री कोळी, योगेश कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे। भिवंडीमधल्या कोंबडपाडामध्ये बिल्डिंगखाली पार्क करून ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेलेली आहे। यामध्ये चोरटा दुचाकीचं लॉक तोडून बाईक पळवून नेताना दिसतोय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे। ठाणे भिवंडी या पहिल्या फेजमधील काम सुमारे 60% पूर्ण झालंय। मात्र पुढील कामात आता अडथळा येतोय। कल्याण नाका येथील व्यापारी आणि रहिवाशांनी केलेल्या विरोधामुळे मेट्रोचं काम इथे ठप्प आहे। 100 गाव 100 बातम्यांमध्ये वेळ झाली इथं एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते। अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे। महिलांना मातेस सन्मान आहे, तिथं हे घडतंय। दुर्दैवी असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली। राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार बच्चू कडू अस्वस्थ आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका। आता आमदारांमध्ये कुजबूज वाढली आहे। विस्तार करायचा नसेल तर स्पष्ट सांगा। विस्तार नाही केला तरी आम्ही शिंदेंच्या सोबत राहू, मात्र हा भुलाबाईचा खेळ थांबवला पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली। राजवस्त्र काढून या मग दाखवतो असं आव्हान राऊतांनी दिल्यानंतर नारायण राणेंनी सुरक्षा काढून बोलवणार तिथे येतो असं प्रति-आव्हान राऊतांना दिलं। तर मी नाही तर राऊतांनी शिवसेना संपवली असून ते आजच्या राजकारणातले जोकर असल्याचा टोला राणे लगावला। नारायण राणेंनी हल्ला बोल केल्यानंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधलाय। पक्ष सोडल्यानंतर मी राणेंना कधी भेटलो नाही, तसंच माझ्यामुळे जर राणे ठाकरेंना भेटत असतील तर ही चांगली लक्षणं आहेत असं सांगताना राणेंचं केंद्रीय मंत्रिपद लवकरच जाईल असं भाकीत त्यांनी केलं। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते विद्या चव्हाणांची जीभ घसरली आहे। 1.5 फुटाचा आमदार 3 फुटाची जीभ असल्यासारखं बोलतो अशा शब्दात विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांच्यावर तडकून टीका केली आहे। अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात याचा विचार करा असंही विद्या चव्हाण म्हणाले। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात घातला। बारामतीतल्या निवडणुका झाल्या तरी दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतील, तसंच जो निवडून येईल त्याला मदत करण्याचं धोरण असल्याचंही त्यांनी म्हटलंय। संजय शिरसाटांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका असं म्हटलंय। हा भुलाबाईचा खेळ थांबवला पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दरे या गावात दोघांची भेट झाली। यावेळी श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। दोघांमधल्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे। आमदार योगेश कदमांच्या गाडीचा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदमांनी व्यक्त केलाय। तर अनिल परबांनी उद्धव ठाकरेंच्या वतीनं आमदार योगेश कदमांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रामदास कदमांनी केला। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी संजय राऊतांवर टीका केली आहे। महेंद्र दळवींनी राऊतांचा उल्लेख तमाशातला कलाकार असा केला तर राऊतांमुळे
40 आमदार बाहेर पडले असंही दळवी म्हणाले. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी आमदार संजय कदमांनी धक्कादायक खुलासा केलाय. साई रिसॉर्ट अनिल परबांचं नसून रामदास कदमांच्या सख्या लहान भाऊ असलेल्या सदानंद कदमांचा आहे असं संजय कदमांनी म्हटलंय. तर दापोलीतील पर्यटनाला रामदास कदमांनी खीळ घातली असं संजय कदम म्हणाले. ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या घराचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाअंतर्गत दिलेल्या संपत्तीच्या विवरणाबाबत हे मोजमाप करण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी याबद्दलची सुरू आहे. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 100 गाव 100 बातम्या. साताऱ्यातील दरेगावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करण्यात आले. वाळणे गावचं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं उत्तेश्वर यात्रेमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब सहपरिवार उत्तेश्वराचं दर्शन घेतलं. या मंदिरात शिंदे कुटुंबाचा मान असून खासदार श्रीकांत शिंदेंनी दीपमाळ प्रज्वलित केली. साताऱ्यातल्या वाळणे गावातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या उत्तेश्वर गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या गडावरती एक प्राचीन विहीर आहे. यात्रेच्या दिवशी जसजशी गडावरती गर्दी वाढते तसतशी विहिरीमधली पाण्याची पातळी सुद्धा वाढते अशी आख्यायिका आहे. बुलढाण्यातल्या संग्रामपूरमधल्या वानखेडमध्ये जगदंबा माता यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतल्या अबालवृद्धांनी हजेरी लावलेली होती. या महोत्सवात अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी थापलिंग खंडोबा यात्रा सुरू झाली असून 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा धुरळा पाहायला मिळाला. या यात्रेत 900 बैलगाडे पळवले जातात. कोणताही इनाम या शर्यतींना ठेवला जात नाही. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील शर्यतींचा आनंद घेतला. वर्ध्यामध्ये जागतिक पारायण आणि पालखी सोहळा समितीच्या वतीनं संत गजानन महाराजांची पालखी काढण्यात आली. पालखी मिरवणुकीमध्ये भजनी मंडळ, बँड, लेझिम पथक सहभागी झालं होतं. यावेळेला संत गजानन महाराजांच्या जयघोषात वर्धेकर न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडच्या दाभड इथे 65 फूट उंच आणि 15 फूट रुंद असलेला अशोक स्तंभ उभारलाय. हा अशोक स्तंभ जगातील सर्वात उंच स्तंभ असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील धम्म परिषदेत हा स्तंभ उभारण्यात आलाय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या मेळघाट दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी टिंटबाब गावातील मोती मातेच्या दर्शनासाठी जात असताना बैलगाडीतनं प्रवास केला आणि यावेळेला त्यांनी बैलगाडी चालवण्याचा आनंदही लुटला. चांदवडच्या शिंगवेमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आल्या. पौष पौर्णिमेनिमित्तानं भरलेल्या या यात्रेमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या 12 गाड्या ओढण्यात आल्या. बीडच्या आष्टीमधल्या ब्रह्मगाव इथं शृंगेरी मातेच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झालाय. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये पहिल्याच दिवशी कुस्तीचा आखाडा रंगलेला होता. कुस्तीच्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगावातील पाचोरामध्ये गिरणा नदीच्या काठावरती असलेल्या माहीजी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. देवीच्या महापूजेनंतर पालखी सोहळ्यानं या महोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्यामध्ये C60 कमांडो पथकाचे जवान माओवाद्यांच्या विरोधात लढतायत. जंगलामध्ये अभियान राबवताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. यावेळेला 2 वेळच्या जेवणाचीही जवानांना शाश्वती नसते. मिळेल तिथं काही क्षण विश्रांती घेत ते जेवणाचा आस्वाद घेत असतात. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.